CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। महायुतीतील समन्वय आणि राजकीय शिष्टाचार पाळण्याचा सल्ला देत चिखली मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील यांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर जोरदार टीका केली आहे। ठोकशाहीची भाषा आणि दबावाचे राजकारण महायुतीच्या संस्कृतीला शोभणारे नसल्याचं त्या म्हणाल्या। महाले यांनी स्पष्ट केले की प्रत्येक नेत्याला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, मात्र महायुतीत राहून महायुती धर्म पाळणे आवश्यक आहे। बुलढाणा जिल्ह्याच्या संस्कारानुसार महिलांचा सन्मान आणि संरक्षण झाले पाहिजे, पण काही आमदारांकडून महिलांबद्दल वापरली जाणारी भाषा अत्यंत निषेधार्ह असल्याचंही त्यांनी म्हटलंय। तसेच ठोकशाही आणि आखाड्याची भाषा आम्हाला मान्य नाही असे सांगत त्यांनी राजकारणात संयम आणि आदराची गरज अधोरेखित केली आहे। आमच्या मतदारसंघात आम्ही महायुती धर्म पाळत गोरगरिबांच्या प्रश्नांवर काम करत असल्याचंही त्यांनी नमूद केलंय। लोकप्रतिनिधींवर दबाव टाकून किंवा लोकशाहीची भाषा वापरून त्यांना अडचणीत आणणे तसेच जबरदस्तीने पक्षात प्रवेश घडवून आणणे योग्य नसल्याचंही महाले यांनी स्पष्ट केलंय। हे बघा, प्रत्येक नेत्याला अधिकार आहे आपापला पक्ष वाढवण्याचा, परंतु आपण महायुतीमध्ये आहोत तर महायुतीचा धर्म त्या ठिकाणी पाळला पाहिजे आणि त्याच्याही पुढे जाऊन ठीक आहे, तुम्हाला प्रवेश घ्यायचे तुम्ही घ्या, परंतु मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यामध्ये जिजाऊ साहेबांनी संस्कार दिलेले आहे शिवबांवरती की महिलांचं आपण संरक्षण केलं पाहिजे, महिलांना आपण सन्मानपूर्वक वागणूक दिली पाहिजे। त्या मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यामध्ये बुलढाण्याचे आमदार अशा पद्धतीने महिलांबद्दलची जी भाषा करतायत ही अतिशय निंदनीय आहे, ही अश्लील भाषा आहे। याचा आम्ही निषेध व्यक्त करतो, तीव्र निषेध व्यक्त करतो। ठोकशाहीची भाषा, आखाड्याची भाषा ही आम्हाला मान्य नाही आहे। आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला तुमच्या आखाड्यापेक्षा सर्वोच्च मानतो आणि त्या लोकशाहीला सर्वोच्च मानून मतदारसंघामध्ये महायुती धर्म आम्ही त्या ठिकाणी पाळतो। महायुतीचा धर्म पाळत असताना गोरगरीब जनतेला आपल्या सरकारच्या माध्यमातून कसं त्यांना मदतीचा हात देता येईल याच्यावरती आम्ही काम करतो। ठोकशाहीची भाषा करणे, जाणीवपूर्वक काही लोकप्रतिनिधींना अडचणीत आणायचं आणि मग नंतर अडचणीत आणून त्यांना म्हणायचं की शिवसेनेमध्ये प्रवेश करा, ही जी असली भाषा आहे ही काही योग्य नाही आहे। आपण महायुतीमध्ये आहोत, महायुतीचा धर्म आपण त्या ठिकाणी पाळला पाहिजे। मागे कॅन्टीन चालकालाही मारहाण केली होती आणि त्यानंतर आता 35 कोटी माझ्या कार्यकर्त्यांसाठी सोडले, असे काही वक्तव्य आहेत। हो, तर त्यांनी सांगितलं आहे, कालच्या भाषणामध्ये ते बोलले आहेत की मी महाराष्ट्रातल्या सर्वोच्च आमदारांपैकी एक आहे। कदाचित ते सर्वोच्च असल्यामुळे त्यांना तो अधिकार दिला असेल कोणालाही मारण्याचा, कोणाबद्दलही शिवीगाळ करण्याचा। या सगळ्या प्रकरणाकडे असं पाहतं की महायुतीमध्ये तणावाची परिस्थिती, कारण साताऱ्यातलंही प्रकरण आपण माझ्या मतदारसंघामध्ये आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये फक्त यांना जर का सोडलं तर महायुती म्हणून आम्ही सगळे अतिशय गुण्यागोविंदाने काम करत आहोत, चांगल्या पद्धतीने महायुती म्हणून त्या ठिकाणी काम करत आहोत। या सगळ्या प्रकरणासंदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी नाही, हा विषय त्यांच्या पक्षाचा आहे। आज खरं तर जिजाऊ बसेसचं उद्घाटन झालं, त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये शिंदेसाहेब भेटले तर त्यांनी मला सांगितलं की श्वेता लक्ष देऊ नको, गांभीर्याने घेऊ नको, मी समज देतो। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।